श्री स्वामी समर्थ. जय गजानन. सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. जे गजानन महाराजांचे नवीन भक्त आहेत किंवा जे महाराजांची सेवा करतायत, त्यांना बऱ्याच जणांना माहित नाहीये की गजानन महाराजांची नित्य सेवा ही कशी करायची, रोज कुठली कुठली सेवा करायची. तर त्याविषयीचाच आजचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गजानन महाराजांची नित्य सेवा कशी करायची, यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या सेवा करू शकता त्याविषयीची माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ स्किप न करता पहा. त्यामुळे तुम्हाला तुम्हाला यापैकी जी कुठली सेवा जमेल ना, ती तुम्ही न चुकता रोज करा. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. महाराजांची सेवा करताना आहे ना, तुम्ही ती मनातनं आणि अगदी श्रद्धेने केली पाहिजे. ना की कुणी सांगितलं म्हणून किंवा करायचं म्हणून करायचं, असं केलं नाही पाहिजे. बघा, सेवा 1 तास जरी केली काय किंवा 5 मिनिटं जरी केली काय, ती तुम्ही मनातनं किती करताय, श्रद्धेने किती करताय ते महत्वाचं आहे. बऱ्याच जणांचं असं असतं की कुणीतरी येऊन सांगतं की आम्ही महाराजांची ही सेवा केली आणि त्याचा आम्हाला असा अनुभव आला आणि मग असा फायदा झाला. मग आपण काय करतो की त्यांना अनुभव आला, त्यांना फायदा झाला. मग काय करतो आपण, कधी कधी आपल्या स्वार्थासाठी महाराजांची सेवा करतो. मग कधी पारायण करतो, कधी त्यांचा जप करतो. पण आपण ते मनातनं करतोय का, ते आपण आधी स्वतःला विचारलं पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या मनात येईल ना की महाराजांची आपण खरंच मनाने भक्ती केली पाहिजे, त्यावेळेसच तुम्ही करा. ना की कुणीतरी सांगितल्यावर. कुणी सांगितल्यावर तुम्हाला जर मनात न वाटतंय की भक्ती केली पाहिजे, तरच तुम्ही करा. ना की मग आता ही गोष्ट पाहिजे मग ही सेवा करा, ती गोष्ट पाहिजे मग ती सेवा करा. मग अशाने काय होईल ना, तुम्ही फक्त असं तुमची प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठीच तुम्ही महाराजांची सेवा करताय, असा त्याचा अर्थ होतो. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही मग काय करताना एक एक नुसती महाराजांच्या मागे लांबणच लावता की आज मग घर होऊ दे, उद्या नोकरी लागू दे, आज असं होऊ दे, तसं होऊ दे, नुसती तुम्ही लांबण मग लावणार त्या गोष्टी मागे. तर तसं करू नका. आता एक उदाहरण देते. एखादं जर तुमच्या घरात लहान मूल असेल, लहान मुलगा असेल आणि तो जर तुम्हाला चॉकलेट मागतोय, तुम्ही एकदा देणार, दोनदा देणार आणि सारखं सारखं जर तो दिवसातनं तुम्हाला चॉकलेट मागायला लागला, तर तुम्ही सारखं देणार का? तुम्ही पण कंटाळून जाणार ना. मग तसंच तुम्ही महाराजांची भक्ती करताना पण आहे ना, सारखी महाराजांच्या मागे लामण लावायची नाही की आज ही गोष्ट पूर्ण होऊ दे, उद्या ती गोष्ट पूर्ण होऊ दे. कशासाठी असं? ज्या दिवशी तुम्ही महाराजांची सेवा करायला सुरुवात करता, त्या दिवसापासून महाराजांना माहित असतं तुम्हाला काय द्यायचंय, तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या आयुष्यात कुठले संकट आहेत, कुठले प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे तुम्ही अशी सारखी सारखी ना लांबण लावायची नाही की नोकरीच मिळाली पाहिजे, घरच झालं पाहिजे, लग्नच झालं पाहिजे, मग मुलंच झालं पाहिजे, असं नाही. महाराजांना माहिती असतं तुमचं आयुष्य कसं चाललंय, तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठल्या गोष्टी द्यायचे. त्यामुळे तुम्ही अगदी निस्वार्थीपणाने महाराजांची भक्ती केली पाहिजे. जे गजानन महाराजांचे भक्त आहेत, ते त्यांची सेवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करत असतील. बघा, कुणी नामस्मरण करत असेल, कुणी गजानन महाराजांचा विजय ग्रंथ वाचत असेल, कुणी गजानन बावन्नी म्हणत असेल. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने महाराजांची सेवा प्रत्येक जण करत असेल. ज्या घरात गजानन विजय ग्रंथाचं रोज एका अध्यायाचं पठण केलं जातं, त्या घरावर कुठलंही संकट राहत नाही. त्या घरावर महाराजांची कृपादृष्टी कायम राहते. ज्या घरात श्री गजानन महाराजांची नित्य सेवा केली जाते, त्या घरातलं वातावरण प्रसन्न राहतं, मुलं सुसंस्कृत घडतात. त्यासोबतच त्या घरावर कुठलंही संकट हे जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने जे गजानन महाराजांचे भक्त आहेत, त्यांनी गजानन महाराजांची नित्य सेवा ही केलीच पाहिजे. सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट, गजानन महाराजांची सेवा करायला काही नियम आहेत का? अजिबात नाही. गजानन महाराजांची सेवा करायला कुठलेही नियम नाहीयेत. तुम्ही ही सेवा करताना कुठलेही नियम पाळण्याची गरज नसते. ही सेवा कोण करू शकतं? कुणीही, स्त्री, पुरुष, मुलं, मुली, कुणीही ही सेवा करू शकतं. त्याला वयाचं पण बंधन नाहीये. ही सेवा तुम्ही कुठे कधीही करू शकता. आता मी तुम्हाला गजानन महाराजांच्या नित्य सेवेत कुठल्या कुठल्या सेवा तुम्ही केल्या पाहिजे ते सांगते. हे बघा, गजानन महाराजांचं स्तोत्र, गजानन महाराज अष्टक, गजानन महाराज बावन्नी, श्री गजानन विजय ग्रंथ या पोथीतील तुम्ही एक अध्याय आणि गजानन महाराज आरती यासोबतच तुम्ही गण गण गणात बोते या मंत्राचा जप करायचा आहे. आता हा जप करताना तुम्ही तुमच्या याच्यावर आहे, 1 माळ करा, 11 माळ करा किंवा 21 माळ करा. तुम्हाला जसा वेळ आहे तसं तुम्ही करा.
मी आता तुम्हाला एक 4-5 सेवा सांगितल्या, ह्या तुम्ही नित्यसेवेत करू शकता. ह्या सेवा तुम्हाला आपला जो गजानन विजय ग्रंथ आहे त्यामध्ये ह्या सगळ्या गजानन महाराज स्तोत्र, गजानन महाराज अष्टक, गजानन बावन्नी हे सगळे त्यामध्ये आहेत, त्या पोथीत आहे. जर तुमच्याकडे पोथी नसेल तर तुम्हाला ऑनलाईन पण पोथी मिळेल. जर ऑनलाईन वगैरे किंवा तुमच्याकडे धार्मिक पुस्तकं जिथं मिळतात, पुस्तकांचं जिथं दुकान आहे तिथे सुद्धा तुम्हाला ही पोथी मिळून जाईल. सेपरेट जर तुम्हाला घ्यायचं असेल गजानन महाराज अष्टक, गजानन महाराज स्तोत्र तुम्ही तसंही घेऊ शकता. ऑनलाईन वगैरे पण तुम्हाला ते मिळून जाईल. पण ज्यांना शक्य नाही आता सध्या त्यांना लगेच सेवा सुरू करायची पण त्यांना पोथी वगैरे घेणं शक्य नाही, तर तुम्ही गुगलवर वगैरे पण तुम्हाला हे मिळून जाईल. गुगलवर आहे. जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की ते मिळवून देईल किंवा तुम्हाला मी त्याची PDF वगैरे पाठवेल. आता एकदम ह्या 4-5 सेवा करणं एकदम प्रत्येकाला शक्य नाही. रोज तुम्ही गजानन महाराज स्तोत्र, गजानन महाराज अष्टक, गणगण गणात बोते जप, गजानन बावन्नी, गजानन विजय ग्रंथातला रोज एक अध्याय, ह्या सेवा प्रत्येकालाच रोज एवढ्या करणं शक्य नाही. मग तुम्ही ह्या सगळ्या सेवांपैकी रोज एक तरी कुठली तरी सेवा तुम्ही केली पाहिजे. तुमच्या जी आवडीची, तुम्हाला गजानन महाराजांचं स्तोत्र आवडतंय ना, मग तुम्ही रोज ते गजानन महाराजांचं स्तोत्र म्हणा. तुम्हाला गजानन महाराज अष्टक म्हणायचे, रोज तुम्ही अष्टक म्हणा. नाही काही जमलं तर गणगण गणात बोते जप हा तुम्ही रोज एक माळ तरी करा. हा जरी शक्य नसेल तर नुसती आरती केली तरी चालेल. रोज एकदा तरी तुम्ही गजानन महाराजांची आरती करा, तुम्हाला काहीच शक्य नसेल तर. आरती तर सगळ्यांना माहितीच आहे, जय जय सच्चित स्वरूपा, ती आरती तुम्ही रोज म्हणा. आता ही आरती तुम्हाला युट्यूबवर पण मिळेल, गुगलवर पण मिळेल किंवा तुमच्याकडे पोथी असेल त्याच्या मागे पण आहे किंवा सेपरेट पण आरतीच्या पुस्तकात तुमच्याकडे आरतीचं पुस्तक असेल त्यात पण ही आरती आहे. आरती मिळणं हे काही खूप अवघड नाहीये. त्याच्यामुळं तुम्हाला काहीच शक्य नसेल तर तुम्ही गणगण गणात बोते याचा जप करा किंवा मग ही आरती तुम्ही म्हणू शकता. यापैकी ह्या 4-5 सेवांपैकी कुठलीही एक सेवा तुम्ही केली तरी चालेल. बरेच गजानन महाराजांचे भक्त असे आहेत की ते श्री गजानन विजय ग्रंथ पोथीतला रोज एक अध्याय वाचतात आणि आरती करतात. आता पोथी वाचताना रोज एक अध्याय म्हणजे काय, तर आज एक अध्याय, उद्या दुसरा अध्याय, नंतर तिसरा अध्याय, परत चौथा, असे 21 दिवस 21 अध्याय करायचे. आणि हे 21 अध्याय पूर्ण झाल्यावर परत 1, 2, 3, 4 असे परत, म्हणजे कंटिन्यू तुमचं ते पारायण चालू ठेवायचं. 21 दिवसात एक पारायण होतं. अशी कंटिन्यू तुमची नित्य सेवेमध्ये रोज एक अध्याय वाचायचा. आता जर तुम्ही नित्य सेवेमध्ये हे 21 अध्यायाचं पारायण करत असाल किंवा रोज एक अध्याय वाचत असाल तर मध्ये जर मासिक धर्म आला तर तेवढे 4 दिवस थांबायचं आणि मग 4 दिवसानंतर परत तुमचं जिथपासून राहिले तिथपासून परत सुरुवात करायची. समजा माझे 4 अध्याय झाले आणि मग मला मासिक धर्म आला तर माझे परत 4-5 दिवस जाणार. मग परत 5व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी मी 5व्या अध्यायापासून सुरुवात करायची. अशी माझी नित्यसेवा मी कंटिन्यू करायची. नित्यसेवा म्हणजे काय, रोज न चुकता केली जाणारी सेवा म्हणजे नित्यसेवा. तुम्ही महाराजांची नित्यसेवा करताना स्वतःलाच एक नियम लावून घ्या की मी ही सेवा करणार आहे आणि ही मी रोज न चुकता करणारच आहे. असं तुम्ही स्वतःला नियमच लावून घ्या की मग त्यासाठी भलेही तुम्हाला लवकर उठावं लागलं किंवा मग रात्री उशिरा करावं लागलं तरी पण तुम्ही ती सेवा चुकून देऊ नका. आता समजा तुम्ही उदाहरण देते, नुसता जप करताय, गणगण गणात बोते, तुम्ही ठरवलंय की रोज मी एक माळ करणार आहे. मग ती एक माळ करताना तुम्ही रोज एक माळ न चुकताच करायची. मग ती तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. रात्री जरी तुम्हाला उशीर झाला तरी तुम्ही झोपायच्या आधी एक माळ करूच शकता. एक माळ करायला फार फार तर 10 मिनिटं लागतात, खूप वेळ लागत नाही. त्यामुळं तुम्ही न चुकता ही सेवा केली पाहिजे. गजानन महाराजांची सेवा करायला कुठलंही वेळेचं बंधन नाहीये. कुठल्या टाइमवर केलं पाहिजे, कुठल्या वेळेवर केलं पाहिजे अजिबात नाही. तुम्ही कुठल्याही वेळेवर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तुम्ही तेव्हा करू शकता. तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी, संध्याकाळी. अगदी सकाळी तुम्ही 6 वाजता तुम्हाला किंवा 5 वाजता करायची तुम्ही करू शकता किंवा मग रात्री अगदी झोपण्याआधी करायची 11-12 वाजता तरीही तुम्ही करू शकता. त्यासाठी कुठल्याही वेळेचं बंधन नाहीये. तुम्ही कधीही सेवा करू शकता. ज्यांचं लहान मूल आहे ते लहान मूल झोपल्यानंतर, बाळ झोपल्यानंतर देखील तेही सेवा करू शकतात. त्यामुळं सेवा करायची मग त्याच्यासाठी हाच वेळ पाहिजे, तोच वेळ पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा फ्री वेळ असेल तेव्हा तुम्ही महाराजांची सेवा करू शकता. सकाळी बऱ्याच जणांना गडबड असते,
बऱ्यापैकी महिलांना ही सकाळी गडबड असते की मुलांचा टिफिन करायचा आहे, मग सकाळची घराची कामं आवरायची, मग अशा वेळेस तुमचं सेवेमध्ये लक्ष लागणार नाही. त्यामुळं मग तुम्ही ती सकाळी न घेता तुम्ही दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही ती सेवा केली तरी चालेल. तुम्हाला मी आता प्रत्येक सेवेसाठी टाइम किती लागणार आहे ते मी तुम्हाला अंदाजे सांगते. अंदाजे म्हणजे मला जेवढा लागतो मी तेवढा तुम्हाला सांगते. सांगताना माझ्याकडे आता हे श्री गजानन विजय ग्रंथ पोथी आहे. उलट दिसत असेल, फ्रंट कॅमेरा चालू आहे. ह्या पोथीत माझ्याकडे त्या सगळ्या सेवा आहेत मागच्या बाजूला. आधी सगळे 21 अध्याय आहेत आणि त्यानंतर त्या सगळ्या सेवा आहेत मी सांगितलेल्या. आता तुम्हाला मी यात दाखवते. तर हे बघा, हे आहे श्रींचं स्तोत्र. हे बघू शकता तुम्ही, फक्त एक पानाचे. आता हे एक पानाचं स्तोत्र वाचायला किती वेळ लागत असेल? फार फार तर 5 मिनिटं लागतात. फार फार तर 5 मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ लागतो. हे श्रींचं नमस्काराष्टकम, सॉरी, हे श्रींचं नमस्काराष्टकम आहे. याला पण 5 मिनिटं लागतात. एक एक पानाच्याच सगळ्या सेवा आहेत. फक्त यामध्ये श्री गजानन महाराजांची बावली आहे, ही 2 पानाची आहे. यामध्ये 52 ओव्या आहेत किंवा 52 कडवी आहेत. ह्या म्हणायला तुम्हाला 10 मिनिटं फार फार तर जातात. मराठी ते फार काही अवघड नाहीये यामध्ये म्हणायला. फार फार तर यामध्ये 10 मिनिटं जातात. त्यामुळे खूप वेळ लागणारे सेवेसाठी असं काहीही नाहीये. मी मगाशी सांगितलं तसं गजानन महाराजांचे अष्टक, श्रींचे अष्टक म्हणून आहे. हे सुद्धा इथून इथपर्यंत म्हणजे एक पानाचंच आहे. तुम्ही जर कुठली जरी यातली एक सेवा करायचं म्हटलं ना, तर तुम्ही 5 मिनिटात तुमची सेवा होणार आहे. आता हे तुम्ही जर ठरवलं, समजा हे श्रींचं स्तोत्र म्हणायचं, हे बघा बरं किती छोटं आहे. यामध्ये तुम्हाला 5 मिनिटं पण खूप झाले हे वाचायला. तर अशी ही सेवा आहे. तुम्हाला मी कुठल्या सेवेसाठी किती वेळ लागतो हे सांगितलं. समजा आता तुम्ही ह्या पोथीतला रोज एक अध्याय वाचायचा ठरवला, तर त्यासाठी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लागतील. तुम्हाला मी कुठल्या सेवेसाठी किती वेळ लागतो हे सांगितलं. मला असं वाटतं की दिवसभरातले आपण 5-10 मिनिटं तर नक्कीच महाराजांसाठी काढले पाहिजेत. हे बघा, असं जर आपण मोबाईल हातात घेतला, एकदा व्हॉट्सअप सुरू केलं, तर आपण कधी कधी त्यामध्ये अर्धा तास 1 तास बसतो मोबाईल बघत. मग आपण 10 मिनिटं का महाराजांसाठी द्यायला नको? तुम्ही नुसतं गजानन महाराजांचं स्तोत्र जरी म्हणायचं घेतलं, तर त्याला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्ही महाराजांची नित्य सेवा ही केलीच पाहिजे. रोज तुम्ही महाराजांसाठी 5 मिनिटं नक्की दिले पाहिजेत. जर तुम्ही गणगण गणात बोते हा जप तुम्ही करत असाल, एक माळ करायला 7-8 मिनिटं लागतात. समजा 10 मिनिटं पकडून धरा. 10 मिनिटं हे एका माळीसाठी लागतात. जर तुम्ही 11 माळी करत असाल तर ते वेगळी गोष्ट आहे, 20-25 मिनिटं लागतील. पण जर 11 माळी करणं तुमच्याकडनं शक्य असेल तरच करा. असं करू नका की मग माळ घेतलीये, मग माळ जपता एकीकडे गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, मग डोक्यात दुसरेच विचार चाललेत, लक्ष दुसरीकडेच चाललंय. असं करायचं नाही. पूर्ण तिथं मन लावून श्रद्धेने करा. मग ती सेवा 5 मिनिटाची करा, अर्ध्या तासाची करा, कुठलीही करा, पण अगदी मन देऊन, अगदी लक्ष देऊन ती सेवा करा. गजानन महाराजांची सेवा सुरू करताना तुम्हाला नेहमी सारखी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेस सेवा करणार असाल त्यावेळेस तुम्हाला दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि मग सेवेला सुरुवात करायची. सेवा करताना खूप असं मनातल्या मनात म्हणू नका. ऍटलिस्ट तुमचं तुम्हाला ऐकू येईल असं तुम्ही म्हणा. ज्यावेळेस तुम्ही म्हणता, उच्चार करता, तुमचं तुम्हाला ऐकू येईल असं ज्यावेळेस म्हणता, त्यावेळेस तुमच्या भोवतीचं जे वातावरण असतं ते सुद्धा प्रसन्न होतं. वातावरणातले काही दोष असतात ते सुद्धा निघून जायला मदत होते. खूप असं जोरजोरात मोठ्याने पण ओरडू नका. फक्त तुमचं तुम्हाला ऐकू येईल एवढंच. आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या सेवा करताना. सेवा ज्यावेळेस तुम्ही गजानन महाराजांची घरात सुरू करता त्यावेळेस घरातले वास्तुदोष पण निघून जायला मदत होते. त्यामुळं सेवा ही नक्की करा. ज्यावेळेस तुम्ही महाराजांची नित्यसेवा सुरू करताल त्यावेळेस तुमचं तुम्हालाच लक्षात येईल की तुमचं आयुष्य कसं बदलता येते. तुमचं तुम्हालाच लक्षात येईल की आपल्या आयुष्यात किती चांगले अनुभव येत आहेत, किती चांगलं सकारात्मक असे बदल आपल्या आयुष्यात घडतायत हे तुमचं तुम्हालाच लक्षात येईल. फक्त सेवा ही श्रद्धेने आणि निष्ठेने करा. महाराज खूप कृपाळू आहेत, खूप दयाळू आहेत. ते भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून येतात. फक्त सेवा करताना ही श्रद्धेने, निष्ठेने, अगदी लक्षपूर्वक सेवा करा. महाराज नक्की प्रत्येक हाकेला धावून येतात. सेवा करताना महाराजांना समर्पित होऊन सेवा करा. महाराज संकटांना सामोरे जाण्यासाठी बळ देतात, ताकद देतात.
चिंता कुठलीही करू नका. सगळं महाराजांवर सोडून द्या. महाराज योग्य ते बदल नक्की करतात. त्यामुळे चिंतेत राहण्यापेक्षा महाराजांच्या चिंतनात राहा. खूप बदल आयुष्यात घडतात. अगदी सकारात्मक. तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. तुम्ही एकदा सेवेला सुरुवात करून पहा. तुमच्या लाईफमध्ये खूप चेंजेस होतील. सेवा सुरू केल्यावर आपण हळूहळू खूप शांत व्हायला लागतो, खूप नम्र व्हायला लागतो, मन प्रसन्न व्हायला लागतं, मन निरोगी राहतं, त्यासोबत शरीर निरोगी राहायला सुरुवात होते. तुमचे जर काही आरोग्याचे प्रॉब्लेम असतील तर ते निघून जायला, आजारपण वगैरे ते निघून जायला मदत होते. मन प्रसन्न असलं ना तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित घडतात. त्यामुळे महाराजांची सेवा करताना हे असे खूप सारे बदल घडतात तुमच्या शरीरात, परत तुमच्या आयुष्यात खूप काही बदल घडतात आणि शांत असणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे हल्ली आपण सगळेच जण नुसते पळत असतो. कोणासाठी थांबत नाही किंवा आपल्याला आपले प्रॉब्लेम शेअर करण्यासाठी सुद्धा कोणी माणूस उपलब्ध नसतं वेळेत. अशा वेळेस मी तर काय करते माहितीये का? आपल्याला जर आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असेल ना, तर मी डायरेक्ट महाराजांसोबतच सगळं शेअर करते. तुम्ही असं अनुभवून बघा. तुमच्यासोबत जर एखादी व्यक्ती असेल किंवा अशा खूप साऱ्या व्यक्ती असतील ज्यांच्यासोबत तुम्ही प्रॉब्लेम शेअर करत असतील. एकदा ते ऐकतील, दोनदा ते ऐकतील, तीनदा ते ऐकतील आणि सारखं जर तुम्ही त्यांना सांगत बसले ना, की हा असं झालं, तसं झालं, मला असा त्रास होतोय, तर ती व्यक्ती थोड्या दिवसांनी कंटाळून जाणार. किंवा मग काही व्यक्ती असं पण करतात, की तोंडावर हा तुझं असं होतंय, तसं होतंय, असं करणार, आपल्या तोंडापुरता हा करणार आणि आपल्या मागे परत त्यांचं सुरू ते आपल्यालाच हसत बसतात, की काय ही अशी आहे तशी. त्यापेक्षा ना तुम्ही महाराजांशी शेअर करून बघा, तुम्हाला खूप फरक जाणवेल. मला तर एक सवय आहे, माझं दिवसभराचं काय असतं ना, ते मी रात्री झोपताना आधी महाराजांसोबत सगळं मांडते, की आज असं झालं, तसं झालं, मला हे आवडलं नाही, ते आवडलं नाही. दुसऱ्यांसोबत शेअर करण्यापेक्षा महाराजांसोबत शेअर करा. त्यावर तुम्हाला महाराज सोल्युशन पण देतात. कसं असतं, कधी-कधी आपण खूप खचून जातो, खूप एकटं वाटतं आपल्याला, आपण एकटे पडला जातो, रडावंसं वाटतं. मग अशा वेळेस आपण महाराजांजवळ रडलं ना, तर खूप आपल्याला धीर मिळतो, खूप आधार मिळतो. दुसऱ्या कोणासमोर रडण्यापेक्षा महाराजांसमोर रडलं तर त्याचा फायदाच होतो ना. आपल्याला असं हवं असतं, की कुणीतरी यावं, आपल्या पाठीवरनं हात फिरवावा किंवा आपल्याला धीर द्यावा. त्यावेळेस आपण महाराज आपल्याला धीर देतात. तुम्ही फक्त हे एकदा करून बघा. हा माझा अनुभव आहे, की ज्यावेळेस आपल्या दिवसभरात आपल्याला काही कुठल्या गोष्टी पटत नाही, कुठल्या गोष्टी आवडत नाही, त्यावेळेस मी रात्री झोपताना आधी महाराजांसोबत शेअर करते. गरज नाही की तुम्ही समोर बसूनच हे सगळं केलं पाहिजे. मला देवघरासमोर जाऊन बसायला जमत नाही. मग अशा वेळेस मी काय करते, माझ्या मोबाईलमध्ये महाराजांचा फोटो बघते, मी सगळं सांगते आणि मग खरंच खूप छान वाटतं आणि मन पण मोकळं होतं. तुम्ही हे करून बघा आणि मग तुम्हाला अनुभव काय वाटतंय, कसं वाटतंय हे मला सांगा. हा प्रॉब्लेम बराच वेळेस महिलांच्या बाबतीत होतो. काय असतं ना, लग्नाआधी आपल्याला आपले आई-वडील सगळं काही असतात. आपण आपली प्रत्येक गोष्ट आपल्या आई-वडिलांसोबत शेअर करत असतो. पण लग्नानंतर कधी-कधी आपल्याला अशा काही गोष्टी आवडत नाही किंवा काही गोष्टी पटत नाही किंवा मग आपण सांगायचं कोणाला? आई-वडील लांब असले तर मग तर ही खूप अवघड गोष्ट असते. मग आपण त्यांना सांगणार कसं? मग ते टेन्शन घेणार. त्यामुळे आपण कधी-कधी मनातल्या मनातच झुरत बसतो, की हां, मग असं मनात ते सतत राहतं. मग आपण नको ते विचार करायला लागतो. त्यापेक्षा ना महाराजांनाच मग तुम्ही आई-वडील माना. आपले आई-वडील लांब आहेत ना, मग जवळ आपले कुठले आई-वडील आहेत? महाराजच आहेत. मग त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातलं काही असेल, तुम्हाला कुठली गोष्ट आवडत नाही, कुठलं टेन्शन असेल, तर तुम्ही ते महाराजांना सांगा. बघा, आपण तिकडं जरी आपल्या आई-वडिलांसोबत शेअर करत असू, तरी सासरी आपण आपले आई-वडील हे महाराजांना माना आणि महाराजांसोबत सगळं शेअर करा. त्यामुळं काय होणार, खूप खचल्यासारखं वाटणार नाही तुम्हाला, खूप एकटं वाटणार नाही. मनाला धीर मिळेल आणि खूप आपल्यासारखं वाटेल. ज्यावेळेस तुम्ही महाराजांची नित्यसेवा करायला सुरुवात करताना, तेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. म्हणजे पैसा असला काय, नसला काय किंवा कुणी काय बोललं काय, कुणी नाही बोललं काय. कधी-कधी काय असतं, कुणी काय बोललं, की आपल्याला खूप वाईट वाटतं आणि आपण रडत बसतो. पण ज्यावेळेस तुम्ही महाराजांची सेवा करायला लागता, त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीचंही काही वाटत नाही. आपण ज्यावेळेस महाराजांची सेवा करतो, त्यावेळेस आपण काय म्हणत असतो, जाऊ द्या महाराज आहेत ना, महाराज पाहून घेतील, ती व्यक्ती तिचं बघल. आपण असं महाराजांवर सोडून मोकळे होतो. थोडक्यात आपण असल्या गोष्टींकडे कानाडोळा करायला शिकतो. जे लोक सतत टेन्शनमध्ये असतात, सतत काहीतरी चिंता करत असतात, त्यांनी आवर्जून महाराजांच्या एका तरी सेवेला सुरुवात करावी.
बघा, तुम्ही स्वतःच मला कमेंट्समध्ये सांगणार की ताई तू सांगितलं म्हणून आम्ही अशी सेवा सुरू केली आणि आम्हाला असा अनुभव आला. मला आता पण मी ज्यावेळेस व्हिडिओ पोस्ट करते त्यावेळेस खूप छान छान तुमच्या कमेंट्स येतात, वाचून पण खूप छान वाटतं. खरंच त्याबद्दल तुमच्या सगळ्यांना धन्यवाद. तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. खरंच खूप छान वाटतं मला तुमच्या कमेंट्स पाहून. तर जी लोक टेन्शनमध्ये असतात, चिंतेत असतात, त्यांनी महाराजांची एकतरी सेवा करायलाच पाहिजे. सेवा करण्यासाठी कुठलेही नियम नाही, कुठलाही मुहूर्त नाही. तुम्ही कुठल्याही वेळेस कधीही सेवेला सुरुवात करू शकता. तुमच्या मनात आलंय ना आजपासून सेवा करायची, तुम्ही आजपासून देखील सेवा करू शकता. फक्त मन स्वच्छ ठेवा, कोणाविषयी वाईट विचार करू नका. एखाद्या व्यक्तीने जरी तुम्हाला काही त्रास दिला असेल, तुमच्याविषयी वाईट कृत्य केलं असेल, तरी त्या व्यक्तीला शिक्षा द्यायला तुम्ही जाऊ नका. त्या व्यक्तीविषयी वाईट विचार तुम्ही करू नका. तिचं काय करायचं ते महाराज बघून घेतील. तुम्ही फक्त तुमचं चांगलं काम करत राहा, महाराजांच्या सेवेत मग्न राहा. महाराज खरंच खूप दयाळू आहेत. महाराजांच्या नित्य सेवेसोबतच तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर तिला तुम्ही रोज स्नान घातलं पाहिजे. फोटो असेल तर रोज तो फोटो स्वच्छ पुसला पाहिजे. दिवसातनं एकदा तरी महाराजांना नैवेद्य हा दाखवला पाहिजे. सकाळी तुमची खूप घाई गडबड आहे, तुम्हाला तुमच्याकडनं नैवेद्य दाखवणं होत नाही, तर तुम्ही एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवा, नुसत्या दुधाचा दाखवा, नाहीतर नुसत्या खडी साखरेचा दाखवला तरी चालतो. पण महाराजांना नैवेद्य हा नक्की दाखवा. जर तुमच्या घरात जो स्वयंपाक होत असेल किंवा मग संध्याकाळी जो स्वयंपाक होतो, भाजी चपाती वरण भात, ते तुम्ही जो स्वयंपाक होत असेल तो दाखवा. महाराजांना नैवेद्य दाखवायचा म्हणजे खूप काही वेगळं करायचं असं काही नाही. जे तुमच्या घरात बनतं ते तुम्ही दाखवलं तरी चालेल. तर आजच्या पुरते एवढंच. आज इथेच थांबूया. बऱ्याच जणांचे प्रश्न होते की ताई तू आम्हाला नेहमी सांगते की ह्या गोष्टीसाठी ही सेवा करायची 11 दिवसांची, 21 दिवसाची, पण महाराजांची नित्य सेवेमध्ये काय काय केलं पाहिजे ते आम्हाला माहित नाहीये. तर त्यासाठी हा व्हिडिओ केला होता की महाराजांची नित्य सेवा कशी करायची, त्यामध्ये कुठल्या कुठल्या सेवा करायच्या ते मी तुम्हाला सांगितलं. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणगण गणात बोते. जय गजानन.